तू वकील, तू कसं सांगू शकतो त्यांचा दोष नाही? तू कसं सांगू शकतो? म्हणजे जो माणूस खून करतोय, मारतोय, तो माणूस 7 वाजता मला फोन केला, आम्ही गेलो त्यावेळेस पोरीपाशी कोणीच नव्हतं. रात्री 1 वाजता तो म्हणतोय मला नाही माहिती, मी पोलिसाकडे गेलो. मग 4-5 तासात त्या माणसाने केलं काय? काय केलं त्यांनी 4-5 तासात? असं नसतंय, हे चुकीचं आहे. तपास पण बरोबर होत नाहीये. मला तिघांनाही सोबतच सजा झाली पाहिजे, तिघांनाही. आणि तिघांनाही फाशी नाही, फाशीपेक्षा 72 लोकांच्या हातात देऊन लोकांनी मारलं पाहिजे, तर दुसऱ्याच्या पुरी अशा मरणार नाहीत. 27 वर्षाची लेकरू सांभाळायचं, तिला आई वडिलांनी लहानाचं मोठं करायचं, आणि ह्या हरामखोरांनी लेकराला जीवच मारायचं आणि मारून परत मोकळं व्हायचं, म्हणायचं आमचा दोष नाही. हे असं नसतंय. आणि इथं नाही भेटला तर वरचा बरोबर न्याय देतो. वाट बघ म्हणा आनंद गर्जे आणि शीतल गर्जेला. त्यांना एसआयटी शिवाय काय होणार आहे? काय होणार आहे एसआयटी शिवाय? मुख्य आरोपी म्हणजे आता शीतलनीच लग्न जमवलं ना. सगळ्या कामाला शीतलच होती. शीतल बाहेर फिरते. अजय 10 महिने माझ्या मुलीसोबत राहत होता. अजय बाहेर फिरतोय. आनंदनी तर केलेलंच आहे. आनंदनी सगळं इतिहास घडवलाय. आनंदचा तर विषयच नाही येते. त्याला काय म्हणणार आपण? हे दोघं तर बाहेरच आहेत ना. कोणता तपास चांगला आहे? अरे आम्ही नावं दिलेत ना तिथं. तुम्ही तेवढ्याच लोकांना घ्या.